This news is sponsored by Abhyuday Piles. आषाढी एकादशीच्या निमित्त सोलापूर येथील चित्रकार विपुल मिरजकर याने लोखंडी खिळ्यांच्या सहाय्याने सावळा विठुराया साकारून कलाकृती दाखवली आहे। या कलाकृती 3000 मीटर दोरा आणि 300 खिळे वापरून ही प्रतिमा साकारण्यात आली आहे। त्याला ही कलाकृती साकार करण्यासाठी 2 दिवसांचा कालावधी लागला असून पंढरपूरच्या वारीत वारकरी जसे रिंगण सोहळा साजरा करतात त्याचप्रमाणे लाकडाची रिंग तयार करून ही प्रतिमा साकारली आहे। विठ्ठल नामाच्या जयघोषात अवघा महाराष्ट्र दुमदुमून गेला। त्यात मुंबई कुठे मागे नाही। मुंबईच्या चर्चगेट रेल्वे स्थानकात पंढरपूर अवतरले। मुंबईच्या रेल्वेतून दररोज प्रवास करत भजन कीर्तन करणारे मुंबईकर आज मुंबई चर्चगेट स्थानकात आषाढी एकादशी निमित्त पालखी मिरवणुकीचे आणि विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। कळवा येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात आज विठू भक्तांची मंदियाळी आली। चंद्रभागा नदीत अभिषेक करून आणलेल्या विठ्ठल रखुमाईच्या मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण कळवारकरांनी गर्दी केली होती। यावेळी काढलेल्या दिंडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे भक्ती रसात तल्लीन झाल्याचे चित्र दिसून आले। वारकऱ्यांच्या सोबत त्यांनी हे टाळ मृदंगाच्या गजरात चक्क फुगडीचा फेरही घातला होता। आमदार संजय गायकवाड यांनी हे बुलढाणा येथे प्रसार माध्यमांसमोर संवाद करत असताना त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली। त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। तसेच या योजनेचा लाभ घेऊन महाराष्ट्रातील अनेक महिलांना आर्थिक मदत मिळेल असे त्यांनी सांगितले आहे। त्याचबरोबर जवान हल्ला याविषयी बोलताना ते सांगतात की काँग्रेसच्या काळात आणि या लोकांच्या काळामध्ये लाखो सैनिक मारले गेले, जनता मारली गेली, पण आज जनता मारल्या जात नाही आणि मृत्यूचे प्रमाण त्यांच्या तुलनेमध्ये फक्त 2% आहे। हे प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांचे यश आहे असे संजय राऊत यांना उत्तर देण्यात आले। तसेच अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी प्रसार माध्यमांसमोर मतमांडणी केली आहे। या संजय राऊत पागलच्या औलादला म्हणा, काँग्रेसच्या 70 वर्षांमध्ये 5,87,000 लोक मारले गेले। ज्या वेळेला भारताचा पाकिस्तानचा तुकडा पडला, 2.5 लाख महिलांवर बलात्कार झाले, 3 लाख महिला जबरदस्तीने पाकिस्तानने हिंदुस्थानच्या महिला उचलून नेल्या आणि सतत 1987 पासून जम्मू काश्मीरमधल्या पंडितांना वेचून लिंग तपासून गोळ्या घालून ठार केले, अख्खा प्रांत खाली केला। आणि ह्यापूर्वी देखील आम्ही पाहिलं किड्या मुंग्यासारख्या आमच्या जवानांना त्यांनी मारलं। नरेंद्र मोदी आल्यापासून पाकिस्तानवर नकेल कसली। त्यांच्या काळात 4000 सैनिक मारले गेले। या तुलनेत जर समजा 40 सैनिकांनी आपलं त्याला आपण म्हणतो शहीद झाले असतील तर हा खूप मोठी तफावत आहे। काँग्रेसच्या काळात आणि या लोकांच्या काळामध्ये लाखो सैनिक मारले गेले, जनता मारल्या गेली, पण आज जनता मारल्या जात नाही आणि मृत्यूचं प्रमाण त्यांच्या तुलनेमध्ये फक्त 2%वर आहे। हे प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांचं यश आहे। वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। बघत रहा महान्यूज 7। मध्य नागपुर का पहला ट्रेनिंग इंस्टीट्यूट जो देता है आपको 100% जॉब गारंटी, अकाउंट्स, फाइनेंस और टैक्सेशन के क्षेत्र में मल्टीपल करियर ऑप्शंस के साथ पाएं जॉब हमारे प्लेसमेंट ऑफिसेस में। आज ही एनरोल करें ICI एजुस्किल्स प्राइवेट लिमिटेड। हमारा पता है प्लॉट नंबर 46 शिवम अपार्टमेंट, 3rd फ्लोर, अपोजिट वसुंधरा IVF सेंटर, डॉक्टर मुंजे मार्ग, धंतोली, नागपुर 440012। संपर्क करें 9226466779। सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज, लाइब्रेरी, लैबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक, vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari, Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College. आप पहुंचना चाहते हो अपने करियर की ऊंचाइयों पर, तो करियर गाइडेंस के रूप में आपकी मदद के लिए नागपुर में आया है कियान करियर पॉइंट एकेडमी। कियान करवाएगा IIT, JEE, NEET, AIIMS, KVPY, MHT, CET और बोर्ड एग्जाम की भी पक्की तैयारी। 15 वर्षों से भी ज्यादा एक्सपीरियंस टीचर करेंगे आपको गाइड। यहाँ पर आप सिर्फ सीखेंगे नहीं तो समझेंगे भी। अभी एडमिशन करवाए और पाए 50% ऑफ। न्यू बैच स्टार्ट फ्रॉम 25th June। Our address, Kiyan Career Point,
प्लॉट नंबर 2, ओंकार नगर, बेसा रोड नियर काला मारुति टेम्पल, जयवंत नगर, नागपुर। Our contact 8830479380 और 9049079674। क्या आपके हार्ट में ब्लॉकेजेस हैं पर बाईपास सर्जरी से डर लग रहा है? डोंट वरी, मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर लेकर आए हैं आपके लिए US FDA अप्रूव्ड EECP ट्रीटमेंट, जिससे 80 से 90% हार्ट ब्लॉकेजेस को क्लियर किया जाता है और बाईपास एवं एंजियोप्लास्टी जैसी सर्जरी को टाला जा सकता है। अधिक जानकारी के लिए आज ही विजिट करें मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर, उत्कर्ष उमंग अपार्टमेंट नियर माउंट कैरमल स्कूल, अजनी स्क्वेअर, नागपूर। ब्रेक नंतर पुन्हा स्वागत आहे. वळूया पुढल्या बातमीकडे. महाराष्ट्रात निवडणुका जशा जवळ येत आहेत तशी विधाने करण्याचे प्रयत्न आता एकनाथ शिंदे सरकारने सुरू केल्याने बेरोजगार तरुणांसाठी सरकारी तिजोरी उघडली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नंतर आता लाडका भाऊ योजना जाहीर करण्यात आली आहे. लाडका भाऊ योजनेअंतर्गत 12वी उत्तीर्ण बेरोजगार तरुणांना महाराष्ट्र सरकार दरमहा 6,000 रुपये देणार असल्याचे शिंदे सरकार सांगत आहे. याशिवाय डिप्लोमा केलेल्यांना 8,000 रुपये आणि पदवीधरांना 10,000 रुपये दिले जातील. हे महायुतीचे सरकार घाबरले असल्याचे स्पष्ट होत आहे. तो महाराष्ट्र में आपके पास तो उतना बड़ा चेहरा भी नहीं, यहाँ तो आपके पास देवेंद्र जी, एकनाथ शिंदे जी और अजित पवार जी का चेहरा है, तो चेहरों से मतदान तो होना नहीं। तो जानबूझकर आनंद फानन योजनाएं लाई जा रही। पहले लाडली बहन योजना लाएगी जिसमें 1,500 रुपये हर महीना हमारी बहनों को मिलेगी। जब वो समझ में नहीं आ रहा है तब ये लाडला भाई योजना लाए हैं कि अगर आप 12वीं पास हैं तो आपको 6,000, आप अगर डिप्लोमा होल्डर हैं तो 8,000 और आप ग्रेजुएट हैं तो 10,000। ये लोक लुभावने वादों से कुछ होने वाला नहीं। आज आप देखिए हमारे भारत में नौकरियां नहीं, कहीं पर 10 सीट है गुजरात में तो उसके लिए 1800 से ज़्यादा लोग आ जा रहे हैं, भगदड़ की स्थिति हो जा रही है। मुंबई में लोगों ने देखा कि एयर इंडिया के 600 पदों के लिए 25,000 से ज़्यादा संख्या आ गई। आज युवा बेरोजगार है और मोदी साहब आप कह रहे हैं कि हमने 4 वर्षों में 8 करोड़ नौकरियां दी। कहाँ दी, किसको दी, इंसानों की दी है कि भूतों को दी है, आप बता नहीं पा रहे हैं। तो ये सरकार की महायुति की विदाई तय है, गाजे बाजे के साथ होने वाली है। 3 महीने बाद इनकी सरकार जाने वाली है। जब भी 2-2.5 सालों से सरकार में थे तब इन्होंने कुछ किया नहीं। हमारे उद्धव ठाकरे साहब जब सीएम थे कोरोना काल के उस संकट समय में कितने अच्छे से वो काम किए थे। लोग उसको पसंद करें, याद करें। हमें पूरा विश्वास है कि यह सरकार जा रही, इसलिए जब जाती हुई सरकार, जब बोलते हैं ना कि दिया बुझने वाला होता है तो बहुत तेज फड़फड़ाता है, उसी प्रकार इसको आप देख लीजिए, उदाहरण है। और आने वाले समय में महाविकास इनसे भी अच्छे काम करके दिखाएगी, अच्छे नौकरियों को देगी, अच्छे रोजगार धंदे महाराष्ट्र में आए, उसकी देखभाल करें। गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्या हव्या त्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली नसल्यामुळे शेतीमधील रोवणी काम संथ गतीने सध्या सुरू असल्याचे दिसून येत आहे. जून महिन्यामध्ये जवळपास 56% पाऊस झाला आहे, तरी जुलै महिन्याच्या 16 तारखेपर्यंत 88% पाऊस पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये रोवणी कामाला वेग आला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात फक्त 14 ते 15% रोवणीचे काम पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विचार केला असता जुलै महिन्याच्या 110% पाऊस पडला होता आणि जवळपास 40 ते 45% रोवणी काम पूर्ण झालं होतं. परंतु यंदा गोंदिया जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी न लावल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे काम कोलमडले असल्याचे दिसून येत आहे. पण सध्या तरी लावलेल्या पिकांना कोणताही धोका नसला तरी मात्र जोरदार पावसाची प्रतीक्षा जिल्ह्यामध्ये कायम आहे आणि पर्जन्यमान झाल्याच्या नंतरच गोंदिया जिल्ह्यामध्ये भात पीक सुरळीत येऊ शकते, अशी माहिती कृषी अधीक्षक मंगेश वावणे यांनी दिली आहे. 12 जुलै रोजी विधान परिषदेची निवडणूक पार पडली. त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या 7 आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचा ठपका प्रसार माध्यमांच्या माध्यमातून मोहन हंबर्डे यांच्यावर केला असून त्यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की मी काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत असून मी पक्षाने आदेश दिल्याप्रमाणेच मतदान केले आहे आणि मी काँग्रेसमध्येच राहणार. गेल्या लोकसभेमध्ये काँग्रेसला नांदेड दक्षिण मधूनच 5,000ची लीड होती, पण यावेळेस मी ही निवडणूक हातात घेऊन 18,000ची लीड काँग्रेसच्या उमेदवाराला दिली आहे. त्यामुळे माझ्यावर आरोप करत असून काँग्रेसमध्येच राहणार आणि कुणीही विश्वास ठेवू नये, असे देखील आमदार मोहन अण्णा हंबर्डे म्हणाले. 12 तारखेला विधान परिषद आमदाराची निवड झाली. त्या ठिकाणी मला पक्षश्रेष्ठींनी नार्वेकर यांच्या कोट्यात मतदान करायला सांगितलं. त्या ठिकाणी पक्षानं दिलेले आदेश, त्या पक्षानं दिलेली आम्हाला एक डमी पत्रिका दिली ती, त्याच्यावर मार्किंग करून दिली ती आणि त्या मार्किंगप्रमाणे मतदान करा आणि दिलेली डमी पत्रिका माझ्याकडे वापस आणून द्या. त्या ठिकाणी मी स्वतः सही करून नाव लिहून पत्रिका दिली आणि मी पक्षाच्या आदेशाप्रमाणे मतदान केलं. बघितलं असताना मला आणि पक्षाकडून काही आरोप आणि कारण नाही माझ्याकडे. प्रसार माध्यमातून माझं नाव येत आहे, पण ते चौकशी करतील.
चौकशी करतील आणि बरोबर आहे. त्या ठिकाणी 7 का 8 मतदान कमी झाले वाटतं माझ्या मतानं. बघितलं असताना कसं आहे 25 तिथं पडले आणि 7मध्ये नाही का त्या 4 आमचे नाव आलेत. 7मध्ये 4 नाव आमच्या नाव आलेत म्हणजे पडले नाहीत. म्हणजे 3 8 इथंच मतदान झालं आहे. बाकीच्या मतदानाचा शोध घेतील असं मला वाटतं. आज भंडाऱ्यात पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. पावसाळा सुरू होऊन सुद्धा भंडारा जिल्ह्यात पावसाने दंडी मारली. मात्र भंडारा शहरासह जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. वेळ झाली आहे इथेच थांबायची. मी आकांक्षा आता रजा घेते. बघत रहा महान्यूज 7. नमस्कार. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की. बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर. जी हाँ, अब हम रहेंगे आपकी सेवा में 24/7 तत्पर. ऑर्थोपेडिक, जॉइंट रिप्लेसमेंट, आईसीयू थिएटर, मैटरनिटी सर्जरी, पैथोलॉजी, मॉड्यूलर ऑपरेशन, फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण. वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर. हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, वाठोड़ा स्क्वेयर, नियर नायरा पेट्रोल पंप, रिंग रोड, नागपुर. सचिन लाइफस्टाइल में आकर्षक साड़ियों की भव्य रेंज की भरमार. बनारसी शालू, कांजीवरम, डिजाइनर साड़ी, पार्टी वेयर साड़ी, प्रिंटेड साड़ी जैसे सभी प्रकार की साड़ियों की वैरायटी उपलब्ध. सभी के मन को लुभाने वाली साड़ियाँ अभी मिलेगी एक ही छत के नीचे. इस अवसर का लाभ उठाएं और आज ही सचिन लाइफस्टाइल शोरूम में विजिट करें. सभी प्रकार की सुंदर और मनमोहक साड़ियाँ मिलने का एकमात्र स्थान सचिन लाइफस्टाइल. हमारा पता रमानगर, शताब्दी चौक, बेलत रोडी, नागपुर. श्री विठल कृपा स्वस्थ कापड़ केंद्र द्वारा आपके लिए खास ऑफर. भव्य साड़ी सेल. एक खरीदे एक मुफ्त पाए. ऑफर सीमित 20 जून 2024 से 20 सितंबर 2024 तक. कॉटन साड़ी, प्रिंटेड साड़ी, डिजाइनर साड़ी, ड्रेस मटेरियल, सिल्क साड़ी, कंबल, कंफर्टर्स, बेडशीट, रनर, गलीचे और भी अन्य वैरायटीज उपलब्ध है. ऑफर का लाभ उठाए, जल्दी करें. हमारा पता श्री हरिनगर, मानेवाड़ा, नागपुर. हमारा संपर्क नंबर 7666502747.